अशी अवस्था होऊ लागली. काय समजायचं. यांना आनंदाचा निरोप दिला नसता तर फार बरं झालं असतं. त्या कपटी देवताने कोणता कपटी डाव तर यांच्यावर टाकला नसेल ना. शांत राहत ना तुम्ही. अगदी आनंदात आहे. पण मला सांग, काय त्या देवेंद्रशी मी युद्ध केलं. त्या देवेंद्रनाथ पाशाने मला बंधन केलं आणि त्यावेळी त्यातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या गुरुदेवाला हाक दिली. मग कोणी आपल्याला सहाय्य केलं? त्यावेळी सहाय्य कुणी केलं नाही, पण सहजच वृंदाए शब्द माझ्या मुखात निघाले. नागपाश तावतीशी तुटला गेला. सांग वृंदाए, तुझ्या नावात काय जादू आहे? सांग. माझ्या नावात आणि जादू? याचं कारण नेमकं सांगता यायचं नाही, पण काही का असेना आपल्यावरचं संकट दूर झालं ना, हे ऐकून अगदी बरं वाटलं. नाही वृंदाई, तुझं नाव घेतात नागपाश तुटला. अर्थात काही ना काही तुझ्या नावात जादू आहे. सांग मला, काय जादू आहे? स्वामी, आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाही. हा, एक कारण असू शकेल. ज्या दिवशी तुमचं माझं लग्न झालं तेव्हा मी येते वेळी माझ्या देवाची प्रतिमा घेऊन आली. काय? हो. तुझ्या देवाची प्रतिमा घेऊन आली? हो. आणि काय झालं वृंदे? सांग. अगदी कळू लागल्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत आर्निश भक्ती करायची. त्या देवतेकडून तोंड भरून आशीर्वाद घ्यायचा. आपल्यावरचं संकट त्या परमेश्वराच्या कृपेनंच दूर झालं असावं. काय वृंदे? म्हणजे त्या देवामुळे माझ्यावरचं संकट अर्थात. सांग, असा कोण ग तुझा देव की त्या देवामुळे माझ्यावरचं संकट दूर झालंय?